गुड मॉर्निंग गाईज. तुम्ही ज्योतिबाचा व्लॉग बघितला असेल. हा व्लॉग त्याच दिवशीचा सेकंड पार्ट आहे. आता आम्ही पन्हाळ्यावर पोहोचलो आहे. इथं पार्किंग आणि टुरिझमचे मिळून असे 80 रुपये आमच्याकडून घेतले. आता आम्ही फर्स्ट पॉईंटच्या इथं पोहोचलो आहे आणि आता गाडी पार्किंग केली इथे. आता नाश्ता करायचा आहे, भूक लागली आहे खूप. मग शोधत आलो, खरं आम्हाला कुठे काही नाश्त्याला भेटलं नाही येताना. मग म्हणलं आता पन्हाळ्यावरच खावं. मग आता इथे पोहोचलोय, आता करतो इथे नाश्ता, बघूया काय भेटतंय. आपण इतक्या लवकर आलोय की इथं नाश्ता पण अजून काही चालू नाही झाला. हां एक्झॅक्टली. आणि ज्योतिबावर दर्शन पण करून आलो तरी पण कुठे मिळून झालं. अजून लोक इथे असं चेअर वगैरे लावून त्यांचं सेटअपच करतायत. इतक्या सकाळी इथे एकच हॉटेल चालू आहे. यांच्याकडं मिसळपाव आणि वांग भाकरी वगैरे आहे. हा वीर शिवाकाशी त्यांचा स्टॅच्यू आहे पन्हाळ्यावरती. आल्या आल्या एंट्रीलाच हा स्टॅच्यू दिसतो आणि याच्या शेजारी इथे एक घर आहे. तर हे घर तुम्हाला दिसत असेल तर ॲक्च्युली मराठी पिक्चर आहे एक, तुला कळणार नाही म्हणून. त्यामध्ये पन्हाळा पोलीस स्टेशन म्हणून दाखवलेलं आहे त्यांनी. ते ॲक्च्युली इथे हे घर आहे त्याला त्यांनी पोलीस स्टेशन म्हणून दाखवलेलं आहे. काय करताय? ज्योतिबावरून आल्यामुळे सगळ्यांच्या कपाळाला गुलाल होता. पण आता इथं पन्हाळ्यावर आलो तर आम्ही आता फोटोग्राफी वगैरे करणार. तर मग गुलालाचे सगळ्यांचे फोटो येतील म्हणून सगळ्यांनीच पहिला पुसला आम्ही. पण प्रीतम ड्राईव्ह करत होते मग त्यांना वेळ नाही भेटला. किती छान व्ह्यू पॉईंट आहे बघा हा. समोर डोंगर आहेत पण लांबचे इथे डोंगर दिसत नाही आहेत कारण पूर्ण धुकं आहे तिथे. पण जवळचं जे आहे ते सगळं आता क्लिअर झालं वातावरण. मस्त फोटोग्राफी केली वरती आणि आता मी दुसऱ्या पॉइंटला बघायला निघालोय. पण जाता जाता मी सेगवे ट्राय करणार आहे. दादा जरा एक मिनिट साईडला सारखं. एक मिनिट साहेब पहिले. आणि हा 3 दरवाजा म्हणून हे इथं पॉइंट आहे पन्हाळ्यावर. चहासाठी थांबलोय. सकाळपासून मी चहा घेतला नव्हता कोणीच. चहाची इच्छा झाली. मग आता आम्ही नाश्ता केला. 1.2 ठिकाणी बघितलं. आणि आता चहासाठी थांबलोय. इथे थांबलोय आम्ही पन्हाळ्यावर आणि इथलं मधला एक रोड आहे मस्त असा आणि खूप छान वाटतं. इथं किती मस्त दोन्ही बाजूने झाड आहे आणि ऋतुजा इथं फोटोशूट करते त्यांचं. आता थांबलो इथं. अजून एक पॉईंट आहे. मम्मीला इथं गार्डन छान वाटले, नवीनच झाले. त्या गार्डन बघायला थांबलोय आम्ही. आणि यांच्या कुंड्या बघा ना किती मस्त आहेत. जरा युनिकच आहेत, वेगळ्याच आहेत थोड्याशा. हे बघा ही बघा कुंडी कासवाच्या आकारची. A few moments later. आम्ही आलोय आता कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं दर्शन घ्यायला. तर इथे पार्किंगमध्ये आलोय. तर आता पार्किंग करतोय गाडी आणि मग पार्क करून आम्ही जाणार आहोत दर्शन घ्यायला. आई बाबा आणि मावशींना आम्ही तिथेच सोडलंय मंदिराजवळ कारण इथून अंतर खूप होतं मंदिरापासून पार्किंगचं. आता आम्ही पार्किंग करून मग जातो आणि मग दर्शन घेणार. गाडी पार्किंग करून आता आम्ही मंदिराजवळ आलोय. आई बाबा मावशी आमची वाट बघत थांबलेत. आता आम्ही आत जाणार आहोत दर्शनाला. बघूयात आत गर्दी आहे का. बाहेरून तर वाटत आहे की गर्दी आहे बट बघतो आता आत जाऊन किती गर्दी आहे आणि मग दर्शन घेऊन येतो. गर्दी तर खूप आहे इथे. खूप म्हणजे खूपच मोठी लाईन आहे ॲक्च्युली दर्शनाला. तर मग आता आम्ही विचार करतोय की मुखदर्शन घेऊन जायचं कारण वेळ झालाय बराच.
गर्दी खूप होती दर्शनासाठी, म्हणून मग आम्ही मुखदर्शन घ्यायचंच ठरवलंय. मग आता आम्ही आत आलोय, आता दर्शन घेतो. आता आम्ही कोल्हापूरमधून आलोय सांगलीमध्ये आणि आता खूप भूक लागली आहे, त्यामुळे सांगलीमध्ये फेमस नवरत्न हॉटेल आहे जिथे साऊथ इंडियन डिशेस खूप छान मिळतात. आम्ही दरवेळी सांगलीला आलो की इथे खाऊन जातो, तर आज पण आम्ही इकडेच आलो खायला कोल्हापूरवरून. तर आता आम्ही इकडे नाश्ता करणार आहोत आणि मग निघणार. आम्ही आता नाश्ता करून सांगलीमध्ये मावशी राहतात, सविता मावशी, तर त्यांच्या घरी आलोय. मावशी कॉफी बनवत आहेत आमच्यासाठी, तर आम्ही कॉफी पिणार आणि मग आम्ही आमच्या घरी जाणार तासगावला. आज सोमवार आहे, त्यामुळे आम्ही कवटेकनच्या मंदिरात आलोय. हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.